कराड समर्थक आक्रमक झाले। त्यांनी परळीच्या रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केलेलं आहे। काही जण टॉवरवर चढले, काही कमानीवर चढले, तर वाल्मिक कराड शाही आणि नातेवाईक परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या देऊन बसले। सुरेश दास यांची प्रतिक्रिया येते। तर सुरेश धर यांची प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत। मात्र परळी बंदची हाक आता कराड समर्थकांकडून देण्यात आलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। परळीमध्ये ठिकठिकाणी दुकानं आणि विविध आस्थापनं देखील आता बंद केली जात आहेत। कराडवर मकोका अंतर्गत कारवाईनंतर कराड समर्थक हे आक्रमक बनले आहेत। परळीमधली ही थेट दृश्य आपण ही पाहतो, लाईव्ह दृश्य आहेत आणि एक एक करून सगळी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। कुठलंही दुकान सध्या या ठिकाणी सुरू नाही। अर्थात परळीचे सगळे जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत। परळीला खरं तर ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा मोठ्या संख्येने लोक येतात। त्यांना सुद्धा या परळी बंदचा फटका बसू शकतो। या ठिकाणी हे एक व्यापारी संकुल आहे। या व्यापारी संकुलातले सुद्धा सगळी दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक जे आहेत ते अजूनही रस्त्यावरती मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहेत। आज सकाळपासूनच वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ वेगवेगळी छोटी छोटी आंदोलनं होत होती। मात्र मोका लागल्यानंतर या सगळ्या समर्थकांनी या ठिकाणची दुकानं जी आहे ते बंद करायला सुरुवात केलेली आहे। आपापली दुकानं बंद करून हे लोक रस्त्यावरती येऊन थांबले असल्याचं पाहायला मिळते। परळी शहरात सगळीकडे रस्त्यांवरती सध्या गर्दी झाल्याचं चित्र आहे। फक्त मेडिकलची दुकानं उघडी असल्याचं दिसतंय। इतर सर्व जी दुकानं आहेत ते सगळी दुकानं वाल्मिक कराड समर्थकांनी बंद केलेली आहेत। आणि त्याचबरोबर हा जो असा बंद आहे तो बंद सुद्धा पाळण्यात येतोय। व्यापाऱ्यांनी सुद्धा आवाहन केल्याबरोबर हे सगळी दुकानं जी आहेत ती बंद केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि अजूनही पोलीस स्टेशन समोर वाल्मिक कराड समर्थक आणि वाल्मिक कराडांचे नातेवाईक यांचा ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। पोलिसांकडून सातत्याने समजूत काढण्याचा SITने जे काय काम केलेलं आहे त्या